डिसेंबरचा महिना आणि आम्हाला माहिती की आम्ही सर्वजण नाताळाची विशेष प्रकारे तयारी करत आहोत। प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन या पृथ्वी तलावरती साऱ्या जगामध्ये मोठ्या उत्साहानं धूमधडाक्यामध्ये केलं जात आहे। अनेक लोकांची अनेक मतप्रवाह आहेत। पुष्कळ लोक येशू ख्रिस्ताचं या पृथ्वी तलावरचं आगमन स्वीकारतात, परंतु त्यांना असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म 25 तारखेला न झाल्या कारणानं, कारण बायबलमध्ये येशूच्या जन्माविषयीचं कोणतीही तारीख नमूद केली गेलेली नाहीये, आणि म्हणून कित्येक लोकांना असं वाटतं की जर ख्रिस्ताचा जन्म त्या तारखेला झाला नाही तर आम्ही तो दिवस का साजरा करायचा, किंवा जे शास्त्रामध्ये लिहिलं नाही त्या गोष्टीचा आम्ही उत्सव तरी का करावा, अशा अनेक प्रकारच्या शंका कुशंका आहेत। आणि एक पूर्ण महिनाभर आम्ही याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताचं पृथ्वी तलावरचं आगमन नाताळ साजरा करावा किंवा करू नये, जर एखाद्या व्यक्तीनं केला तर तो नरकात जाईल का, किंवा एखाद्या व्यक्तीनं केला नाही तर तो स्वर्गामध्ये जाईल का, अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं या निमित्तानं आपण शोधणार आहोत। 100% निश्चित प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म 25 तारखेला झाला नाही। नारायण वामन टिळक तर म्हणतात की ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे गणिता का, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला, त्याचा जन्म जो आहे त्याचा उत्सव एका दिवसापुरता किंवा मर्यादित स्वरूपामध्ये साजरा करणं हे कधीच आमच्या हिताचं नाही। नाताळ साजरा करावा का किंवा करू नये या प्रकारच्या गोष्टीमध्ये अडकून कदाचित येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल, त्याच्या जन्माचं महत्त्व आम्ही कमी करण्याचा प्रयत्न कधी करू नये। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती का आला। का एक धर्म जगामध्ये नव्हता, ख्रिस्ती धर्म जगामध्ये प्रस्थापित करावा, किंवा जगामध्ये अनेक धर्मांची स्थापना असताना आणखीन एका धर्माची गरज म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये आला का? येशूचं या पृथ्वी तलावरचं आगमन जाणून घेणं फार गरजेचं आहे। आणि ज्या व्यक्तीला ख्रिस्ताचं या पृथ्वी तलावरचं आगमन समजलं, त्याच्या जन्माचं महत्त्व ज्याला समजलं, तो व्यक्ती पहिल्यासारखा राहणार नाही। म्हणून नाताळ सण साजरा करण्याच्या अगोदर आमच्याकडे नियोजन आहे की आम्ही कशा पद्धतीने करणार आहोत। आम्ही कित्येक वेळा या सणाला कपड्यापुरतं, नवीन खरेदीपुरतं, किंवा विविध प्रकारची आभूषणं, किंवा घराला सफेदी करणं, रंगरंगोटी करणं, घराचं डेकोरेशन करणं, आणि नाताळाच्या दिवसामध्ये काहीतरी गोडधोड करणं किंवा फराळ करणं इथपर्यंत आम्ही आमच्या सणाला मर्यादित केलेलं आहे। परंतु बायबल सांगतं खाणे आणि पिणे यात देव राज्य नाही, नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याची कृपादनं ते आमच्या जीवनामध्ये महत्वाचे आहे। येशू ख्रिस्त कधीच या जगामध्ये धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही। धर्मानं मनुष्य क्रूर बनतो, धर्म मनुष्याला एक प्रकारची आत्मग्लानी आणतो, धर्म मनुष्याला एक प्रकारचा कर्बड बनवतो। आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या समयाला पृथ्वी तलावरती आला त्याही क्षणाला धर्म मोठ्या प्रमाणामध्ये होता। वास्तविक पाहता येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, पण जगातल्या लोकांनी त्याला ओळखलं नाही, आणि बायबल सांगतं धार्मिक लोकांनीच त्याला सुळावरती दिलेलं आहे। मग धर्म असताना पुन्हा एकदा नव्या धर्माची जगाला काय गरज होती? का येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला? आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्यानंतर आता आम्ही त्याला कशा पद्धतीने स्वीकारावं? आता तो बाळ म्हणून येणार नाही, 2000 वर्षापूर्वी तो बाळ म्हणून आला। आणि ही पण गोष्ट आमच्या लक्षामध्ये आहे, ज्यावेळेस जगामध्ये तो आला त्या जगानं त्याला स्वीकारलं नाही। बायबल सांगतं की त्याच्या जन्माच्या वेळेस त्याला जन्म घेण्यासाठी जागा मिळाली नाही। आणि मी पाहतो की कॅरलच्या माध्यमातून लोक घरोघरी जाऊन या प्रकारची वार्ता सांगत आहेत, आणि येशूला या जगामध्ये जन्म घेण्यासाठी जागा मिळाली नाही याचं दुःख अजूनही आमच्या अंतःकरणामध्ये आहे। आम्ही अजूनही त्या लोकांना दोष देतो की ज्या लोकांनी ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये जागा दिली नाही आणि त्याला गोठ्यामध्ये, गायीच्या गोठ्यामध्ये त्याला जन्म घ्यावा लागला। मग काय आमचं ख्रिस्ती पण तेवढ्यापुरतं मर्यादित राहतं का ख्रिस्ताला जागा मिळाली नाही आणि त्या लोकांनी ख्रिस्तावरती अन्याय केला? पण आज देखील आम्ही ख्रिस्तावरती अन्याय करत आहोत, अजूनही ख्रिस्ताला आम्ही खऱ्या रीतीने स्वीकारलेलं नाही।
कशा पद्धतीने तुम्ही ख्रिस्ताला घेणार आहात, कशा पद्धतीने तुम्ही नाताळ साजरा करावा, कशा पद्धतीने जिवंत देवाला, देवाच्या पुत्राला तुम्ही महत्व देणार आहोत. ज्या गोष्टी तुम्ही करत आहात खरोखर त्या गोष्टीमध्ये आणि तुम्ही ख्रिस्ताला उंच करण्याचं काम करत आहात का? चांगली गोष्ट नाताळला तुम्ही नवे कपडे घ्यावेत, परंतु याच्यामध्ये ख्रिस्तासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी करत आहात? ती कपडे पण तुमच्यासाठी, फराळ पण तुमच्यासाठी आहे. तुमच्या घराची रंगोटी ही पण तुमचं घर चांगलं दिसावं, लोकांनी येऊन तुमचं डेकोरेशन पाहावं. आणि ज्या गवाणीमध्ये ख्रिस्तानं जन्म घेतला ती गवाणी तर आम्ही एवढी सजवलेली आहे, परंतु खरंच ख्रिस्त एवढ्या सजवलेल्या गवाणीमध्ये होता का? हे आमचं काल्पनिक चित्र आहे जे आम्हाला पसंत पडतं. जे ख्रिस्ताला मिळालं नाही ते त्या गोष्टी आम्ही आज गवाणीच्या रूपाने लोकांना दाखवत आहोत. सजवलेली गवाणी, डेकोरेटिव्ह गवाणी. परंतु ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस अशा प्रकारची सजवलेली गवाणी, अशा प्रकारची सुंदर गवाणी नव्हती. देवाचा पुत्र, राजांचा राजा. बायबल सांगतो स्वर्गामध्ये राहत असताना निरंतर ज्याची स्तुती केली जाते, निरंतर ज्याची आराधना केली जाते, वैभव आणि सामर्थ्यानं मुकुटमंडित असणारा राजा, पित्याचा एकुलता एक पुत्र आणि शब्द, आणि ज्या शब्दाच्या द्वारे पिता आपला शब्द बोलतो आणि पुत्र तो शब्द पूर्ण करतो. येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर असताना तेच म्हटलं, मी पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त पाण्यात वर येताना एक वाणी होती, ती म्हणते, हा माझा परमप्रिय पुत्र. या देवानं या पुत्राला जगाला देऊन टाकलं. हा पुत्र या जगामध्ये आला. हा पुत्र यासाठी आला नाही की तुम्ही त्याला तुमच्या इच्छेप्रमाणे स्वीकारावं. देवाची इच्छा आहे की तुम्ही कशा पद्धतीने त्याला स्वीकारावं. देवाचे प्रिय लोक, असे अनेक नाताळ आलेत आणि आमच्या जीवनामधनं गेलेत. परंतु सगळ्यात महत्वाचं बाब ही आहे की किती लोकांनी खऱ्या रीतीने ख्रिस्ताला अंतःकरणामध्ये जन्म घेण्यासाठी जागा दिलेली आहे. सगळे चर्चेस, भारतामध्ये असो, परदेशामध्ये असो, जगातले सगळे चर्चेस 25 डिसेंबरला फुल असतात. कोणी घरी थांबत नाहीये. मग काय ख्रिस्त त्या एक दिवसापुरता मर्यादित आहे का? का ख्रिस्त फक्त त्याच दिवसाला महत्व देण्यासाठी तुम्हाला बोलत आहे का? कोणता उद्देश आहे? काय खरंच तुम्ही ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये घेतलेलं आहे का? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर येण्याची कारण जर समजली नाही ना, तर कदाचित तुम्ही एवढे नाताळ 2017 पर्यंत सेलिब्रेट केले ना, या नाताळाला तुम्ही फक्त निरर्थक म्हटलेले आहे. आणि बायबलमध्ये सांगितलं, निरर्थक अर्पणे मला आणू नका. त्याला मान्य नाहीत ती अर्पण. खरा नाताळ साजरा करायचा ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला शास्त्रामध्ये जावं लागणार आहे. आणि देवाने एक सुंदर संधी या जीसस इंडिया चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली की ख्रिस्ताचा जन्म, त्याचं महत्व आम्ही समजावून घ्यावं. आणि माझा विश्वास आहे, जर ख्रिस्ताच्या जन्माचं महत्व, त्याचा उद्देश जर तुम्ही समजावून घेतला ना, तर तुमच्यासाठी रोज नाताळ असणार आहे. नाताळ हा कपड्यापुरता मर्यादित नाही. नाताळ हा फराळापुरता मर्यादित नाही. शास्त्र सांगतं परराष्ट्रीय लोक करतात, तुम्ही तसंच करत आहात. परराष्ट्रीय लोकांमध्ये आणि देवाच्या लोकांमध्ये फरक आहे. देवाच्या लोकांनी ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला तो उद्देश समजावून घेणं गरजेचं आहे. आणि जर उद्देश तुम्ही समजावून घेऊ शकला नाही, तर तुम्हाला ख्रिस्ती म्हणून घेणं सुद्धा हाय असेल. स्तोत्र संहिता त्याचा 24वा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कमानी उंच करा, पुरातन द्वारे उंच करा, कारण प्रतापशाली राजा आतमध्ये येत आहे. या राजाचं स्वागत करण्यासाठी जी पुरातन द्वार आहेत, आम्ही म्हणतो येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. जर खरं त्याला राजपद तुम्ही देतात, खरा त्याला राजा म्हणून स्वीकारत आहात, मग द्वार उघडं केलं का? प्रतापशाली राजासाठी ही पुरातन द्वार, हे आमचं अंतःकरण, हे आमच्या अंतःकरणाचं द्वार जे पुरातन आहे, जुनं झालेलं आहे. यात नव्या गोष्टी स्वीकारण्यासाठी आम्ही तयार नाहीये. आणि बायबल सांगतं की आता तुम्ही ते पुरातन तुमचं द्वार उघडं करा, कमानी उंच करा, मन मोठं करा. मन म्हणजे, कमानी म्हणजे तुमचं मन आहे. जरा मन मोठं केलं पाहिजे प्रियानो. हा राजा स्वीकारण्यासाठी मनाच्या मोठेपणाची गरज आहे. संकुचित मनानं कोणी या राजाला स्वीकारू शकत नाही. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेल, आतापर्यंत केलेला नाताळ हा तुम्ही तुमच्या संकुचित मनानं केलेला आहे. संकुचित मन आहे. दरवर्षीच तेच रंगरंगोटी. डिसेंबर महिना आला की ख्रिसमसची प्रोव्हिजन, त्याची तरतूद आमच्याकडे आहे. पुरातन गोष्टी आहेत
ज्या आमच्या पूर्वजांनी आमच्या वाडवडिलांनी केल्या त्याच गोष्टी आम्ही परंपरागत करत आहोत. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल नाही आणि बदल करण्याची इच्छा पण नाहीये. कोणी जाणून पण घेतलं नाही आजपर्यंत ख्रिस्ताचं या पृथ्वी तलावरचं आगमन माझ्या जीवनासाठी कसं आशीर्वादाचं कारण आहे. ख्रिस्त जर 2000 वर्षापूर्वी देवाचा पुत्र जर या जगामध्ये आला, त्याने जगाला बदलून टाकलं, मग आमच्या परिवाराला का बदललं नाही? का आमच्या परिवारामध्ये अजून त्याच प्रकारच्या समस्या आहेत? राजाच्या कुटुंबातले घटक तुम्ही आहात, राजाला तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वीकारलाय आणि प्रभूने आम्हाला प्रार्थना शिकवली, तुझं राज्य हो. राजा आतमध्ये आला तर त्याचं राज्य येणार आहे. राजा आतमध्ये येण्यासाठी ज्या प्रकारची तरतूद आम्हाला करावी लागते, आमच्या मनाला मोठं करावं लागतं, आमच्या मनाचं मोठेपण आम्हाला दाखवावं लागतं. ते मन मोठं तुम्ही केलेलं आहात का? कसं तुम्ही मन मोठं करणार आहात? का नाताळच्या दिवशी एखाद्या हॉस्पिटलला व्हिजिट केली आणि त्या लोकांना दवाखान्यामध्ये जाऊन त्यांना फळ दिलं, रिमांड मध्ये गेला आणि त्या ठिकाणातल्या त्या लेकरांना तुम्ही कपडे दिले, तुमच्या मनाचं मोठेपण सिद्ध होतं का? याचं प्रतिफळ देव तुम्हाला देतो. शास्त्रात लिहिलं, मी उघडावतो त्यास तुम्हाला वस्त्र दिली, मी भुकेला होतो त्यास तुम्हाला अन्न दिलं. परंतु जगातले लोक पण अशा पद्धतीने करतात. तुमच्यापेक्षा जास्त राष्ट्रीय लोकांकडे दान धर्म आहे, आमच्यापेक्षा जास्त ते समाजसेवा करत आहेत. ख्रिस्तीपण वेगळं कसं असू शकतं? ख्रिस्तीपणामध्ये देव आमच्याकडनं काय अपेक्षा करत आहे? तो तर म्हणतो राजा आतमध्ये येत आहे. राजासाठी आपली द्वार उंच करा, कमानी उंच करा, पुरातन द्वार उंच करा. ही जुनी दारं, हे आमचं अंतःकरण, आमचं हृदय, आमचं मन आम्हाला मोठं केलं पाहिजे. आणि प्रेषितांच्या कृत्याच्या 17व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये तुमच्याकडे बायबल असेल तर त्याच्यामध्ये वाचा, तिथं असं दिलं, बिरुया या ठिकाणचे लोक मोठ्या मनाचे होते, कारण ते वचनाचा स्वीकार करणे आणि ते वचन आहे तसंच करणे ते तपासून पाहत होते. कोण मोठ्या मनाचे लोक आहेत? त्याचं मन मोठं आहे ना, ते शास्त्रातली वचनं त्याचा शोध घेतात. कित्येक लोक येऊन तुम्हाला देवाचं वचन सांगतात, पण शास्त्रात लिहिलेल्या त्या गोष्टी आहेत का? ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात त्या गोष्टी वचनात सांगितला का त्यांचा अनुभव त्यांना वाटतं त्या पद्धतीने तुमच्या डोक्यावरती ते लादत आहे आणि तुम्ही त्या गोष्टी थोपवून घेत आहात. अनेक लोकांनी तर पवित्र शास्त्र फक्त चर्च पुरतं मर्यादित करून ठेवलेलं आहे. त्यांना असं वाटतं चर्च मध्ये शास्त्र घेऊन गेलं आणि त्याचं काम संपलं, आठवडाभर तुमचं शास्त्र तुमच्या घरामध्ये धूळ खात पडलेलं आहे. शास्त्र तुमच्या घरातला कोणीतरी एक व्यक्ती वाचतो आणि त्यानं वाचलेल्या शब्दावरती तुम्ही तुमचा आठवडा काढत आहात. तुमचं धार्मिक जीवन तुम्ही तुमच्या चर्च पुरतं मर्यादित करून ठेवलेलं आहे. कित्येक लोक चुकीचा संदेश, चुकीचे संदर्भ घेऊन तुमच्या डोक्यावरती मारतात आणि तुमच्याकडे शास्त्राचा अभ्यास नसल्या कारणानं आजपर्यंत तुम्ही त्याच प्रकारच्या बंधनामध्ये आहात. बायबल सांगतं सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. बंधनातनं तुटण्यासाठी शास्त्रात लिहिलेल्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. राजा जर आतमध्ये येतो ना, प्रभू येशू ख्रिस्त वयाच्या 12व्या वर्षी मंदिरामध्ये जाऊन तो शास्त्री आणि पुरुषांना थक्क करणाऱ्या गोष्टी त्यांच्याशी बोलत होता. शास्त्रातले संदर्भ घेऊन त्यांच्यामध्ये वाद करत होता. शास्त्रातल्या संदर्भाच्या द्वारे आणि त्यांना त्यांच्या बुद्धीला आणि संभ्रमात पाडणारे प्रश्न तो टाकत होता. आज आमचं वय, आम्ही मोठे लोक आहोत, तज्ञ लोक आहोत, पण तरी सुद्धा शास्त्राचे संदर्भ आमच्यापासून दूर गेलेत का? मोठे मनाचे म्हणा, एखादी ओवी, एखादा दाखला, एखादा संदर्भ, एखादं वचन, एखादा अध्याय, एखादं पुस्तक याच्यापुरतं मर्यादित राहू नका. कित्येक लोकांचं जीवन एखाद्या पुस्तकापुरतं मर्यादित आहे. काही लोकांना ठराविक प्रकारची पुस्तकं आवडतात, ठराविक अध्याय आवडतात, पण बिरू या ठिकाणचे लोक मोठ्या मनाचे लोक होते. बायबल सांगतं ते वचनाचा कस पाहत होते, वचनाला तपासून पाहत होते. राजाला आतमध्ये घेण्यासाठी किती लोकांनी या ख्रिसमस नंतर शास्त्र हातामध्ये घेऊन वर्षभर त्यांनी वाचलेलं आहे. किती लोकांकडे पवित्र शास्त्र आहे. मित्र असं म्हणेल, आपल्या परिवारातल्या लोकांसाठी तुम्ही दर ख्रिसमसला चांगले कपडे घेता, पण परिवारातल्या लोकांसाठी पवित्र शास्त्र किती लोकांनी घेतलेले आहेत? ख्रिसमसला ज्याप्रमाणे एकमेकाला गोडधोड फराळ तुम्ही देता, घरामध्ये केलेला फराळ तुम्ही देता, किती लोकांनी एकमेकाला शास्त्रातली वचनं देव घेऊ केलेली की ज्या वचनानं तुम्ही स्वर्ग राज्य गाठणार आहात.
जे वचन तुमच्यासाठी एक आदर्श असणार आहे, ज्या वचनाच्या द्वारे तुमच्या आत्मिक जीवनाची बांधणी केली जाणार आहे, ज्या वचनाच्या द्वारे तुमचं जीवन तपासलं जाणार आहे, ज्या वचनानं तुमचा न्याय होणार आहे. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो त्याचा नक्की होणार आहे. पित्याची इच्छा पवित्र शास्त्रामध्ये आहे. पवित्र शास्त्रासारखं सुंदर पुस्तक हे तुम्हाला घरामध्ये ठेवण्यासाठी नाही. पवित्र शास्त्रातलं पुस्तक तुम्हाला त्या पाळखाण उपदेश करण्यासाठी नाही. पवित्र शास्त्रातलं पुस्तक तुमच्यासाठी, ते तुम्ही वाचावं, तुम्ही आत्मसात करावं. राजाचं स्वागत करायचं ना, आता बायबलकडे वळा, आता शास्त्राकडे वळा. प्रत्येक वचन जे सांगितलं गेलं ना, ते वचन तसंच आहे का? ते वचन मला सांगितलं याच्याद्वारे मला ज्ञान प्राप्त होतं का, किंवा माझ्या बुद्धीवरचा गंज त्यानं काढला जातो का? या शास्त्रातल्या वचनानं माझ्या डोळ्यावरच्या खपल्या गळून पडत आहेत का? देवाचे प्रिय लोक, किती काळ आम्ही संकुचित मनाचं जीवन जगणार आहोत. फक्त 25 तारखेला मी चर्चला जाईल, बाकीच्या दिवसांमध्ये काय आहे? जर शास्त्र समजलं असतं, देवाच्या वचनाकडे जर तुम्ही पाहिलं असतं, तर त्याच्यामध्ये दिलं शब्बाताचं पालन कर, 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पाळ. आणि शास्त्रात हे पण लिहिलं, शब्बात न पाळणाऱ्याला दगडानं ठेचून मारावं. शब्बा दिवशी जर कोण काटक्या गोळा करताना सापडला तर त्याला दगडानं ठेचून मारावं, हे शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. मग का 25 तारखेला गर्दी आहे? ती गर्दी दुसऱ्या रविवारी का नाहीये चर्चमध्ये? जानेवारी संपल्यावरती गर्दी चर्च मध्ये काय नाही? संकुचित मनाचे लोक आहेत, त्यांचा ख्रिस्त फक्त 25 तारखेपर्यंत आहे. त्यांचा ख्रिस्त फक्त 25 तारखेला त्यांना भेटतो. राजा जर आहे तर राजाच्या आज्ञेचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे. हा प्रतापशाली राजा आहे. 2000 वर्षापूर्वी बालक म्हणून तो आला ना, सगळ्यांनी दार बंद केली, पण त्यानं कुरकुर केली नाही प्रियानं. तो नाही म्हटलं मला तुम्ही का स्वीकारत नाही. गाईच्या गोठ्यात कुत्र निसतं त्या ठिकाणात तो जाऊन झोपला, तिथं त्यानं जन्म दिला, पण एका शब्दानं तो बोलला नाही, कारण तो बाळ होता. आता तो बाळ नाही, राजा म्हणून येणार आहे, न्यायाधीश म्हणून येणार आहे, राजा म्हणून येणार आहे. आणि राजा येत असताना राजाला त्याच्या मर्जीप्रमाणे सगळ्याला स्वीकारावं लागणार, तुमच्या मर्जीप्रमाणे नाही. माझ्या मनात आहे तसा ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी संपला. आता तो ख्रिस्त नाही, बाळ म्हणून ख्रिस्त नाही, गवानीतलं ख्रिस्त नाही, रडणारा ख्रिस्त, गोठ्यामध्ये जन्म घेणारा ख्रिस्त नाही, तर ढगावरती बसून येणारा ख्रिस्त आहे. आता त्याच्या हातामध्ये तलवार आहे, त्याच्याकडे न्याय आहे, आणि त्याच्या न्यायापासून कोणी वाचणार नाही. राजा येत आहे प्रियानो, 2000 वर्षापूर्वीचा राजा नाही, आत्ताचा राजा, 2000 वर्षाचा ना राजा. आणि तो योहान म्हणतो मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहू शकत नाही. योहानानं येशूला पाहिलं आणि त्याचं मुख पाहिल्याबरोबर तो म्हणतो त्याच्यात चेहऱ्यातनं निघणारा अग्नी याच्याकडे पाहण्याची ताकद माझ्याकडे नाहीये. ज्या योहानानं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलं, हो त्याचं मुख अग्नीच्या ज्वालेसारखं आहे, त्याच्या मुखाकडे पाहण्याची ताकद कोणाकडे नाहीये. मग आज पण ख्रिस्ती लोक, आम्ही देवाचे लोक या नात्यानं राजाचं स्वागत कसं करत आहोत, कशा पद्धतीने त्याला स्वीकारत आहोत. पुरातन द्वार तोडून टाका, उघडा नवीन दार, कमानी उंच करा, मोठ्या मनाचं बना, शास्त्रातली गुपित आणि रहस्य शोधून काढा. प्रियानो, जे सांगितलं त्याच्यावरती अंमल करण्याचा समय आलेला आहे. आता बायबल धूळ खात पडू देऊ नका. जो खरा ख्रिस्त जयंती, ख्रिस्त जन्मोत्सव जयंती नाही, जयंती मेलेल्या व्यक्तीची, माझा ख्रिस्त जिवंत आहे आणि तो रोज प्रत्येकाचं अवलोकन करत आहे, रोज तपासत आहे. पेपर वाचण्याला महत्व देतो. दिवस आमचा पेपर वाचल्याशिवाय सुरुवात होत नाही. आणि किती परिवार आहे जे शास्त्र वाचल्याशिवाय आपला दिवस सुरू करत नाहीये. आता तुम्हाला वाटतं पेपर मधल्या बातम्या या जगाच्या बातम्या आहेत, बायबल मधल्या बातम्या स्वर्गाच्या बातम्या आहेत. पेपर मध्ये रोज काय घडामोडी घडतात हे सांगितलं जातं. शास्त्रामध्ये भविष्यात काय जगाचं घडणार आहे ते सांगितलं गेलं. त्याला किती महत्व दिलं पाहिजे. जगाचं घडामोडी आणि तुमच्या जीवनाचं रहस्य. आजच्या तारखेला तुमचं जीवन कसं आहे? जर ख्रिस्त आज रात्री आला, तुम्ही स्वर्गात जाल का नाही? आणि स्वर्गात न जाता नरकामध्ये पडणाऱ्या लोकांची अवस्था काय? विदारक चित्र पवित्र शास्त्रामध्ये आहे. कधी तुमचं मन मोठं होणार आणि या शास्त्राला आत्मसात करणार. बस करा स्तोत्र वाचणं, फक्त स्तोत्रापुरतं जीवन मर्यादित ठेवू नका, त्याच्या पलीकडची पण पुस्तकं वाचा. बस करा. कधीतरी तुम्हाला तुमच्या मनात आलं आज माझ्याकडे फ्री वेळ आहे आणि मग मी चर्चला जाईल, बंद करा. या धार्मिकतेला कोण विचारणार नाहीये.
शास्त्री आणि पुरुषांनी इतकं धार्मिक झाल्याशिवाय कोणी देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही, हे बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. एक दिवस चर्चला गेलं म्हणजे तुम्ही फार मोठा देवावरती उपकार केला असा नाही. तुम्हाला देवाची गरज आहे, देवाला तुमची गरज नाही. जगामध्ये 650 कोटीपेक्षा जास्त लोक आहेत आणि त्याच्यातले कितीतरी लोक रात्रंदिवस देवाचा धावा करत आहे. एवढी संबंध नाही. मी पाहतो की जगाचा न्याय करण्याचा समय आला, त्यांना 8 लोकांची निवड करून त्यांना तारवामध्ये घेऊन गेला. 8 लोक फक्त. सगळ्या पृथ्वीचं अवलोकन केलं, त्यास त्याला कळलं नोहा आणि त्याचा परिवार, नोहाचं कुटुंब, नोहा तेवढा नीतिमान व्यक्ती आहे. आणि नीतिमान नोहाच्या शब्दावरती त्याच्या परिवारातल्या लोकांनी विश्वास ठेवला आणि ते लोक तारवामध्ये गेले. बाकीचे लोक हसत होते आणि त्यांना असं वाटलं असं जगाचं कधीच होणार नाही. का? कारण त्यांनी देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवला नाही. आज देखील आम्ही शास्त्र वाचत नाही, याचा अर्थ देवाच्या शब्दावरती आमचा विश्वास नाही. ही ख्रिस्ती धर्माची शोकांतिका आहे. ख्रिस्ती व्यक्तीची शोकांतिका आहे. अजूनही तिला खरा ख्रिस्ताचं आगमन समजलं नाही. आज ते जल्लोष करत आहे की प्रभू येशू ख्रिस्त येणारे 25 तारखेला आमचा आनंदाचा सण आहे. आनंदाचा सण नाही हो, तो लोकांसाठी भयंकर दिवस असं म्हटलेलं आहे. न्यायाचा दिवस आहे आणि लोकांचा नाश होणार आहे. बोलावलेले पुष्कळ, निवडलेले थोडक्यात. आज तुम्ही जल्लोष कराल, पण ज्यास तो दुसऱ्यांदा येईल त्यास मात्र तुम्हाला जल्लोष करण्याची संधी नसणार आहे. राजाचं स्वागत करा, मन मोठी करा, आपलं अंतःकरण स्वच्छ करा, हृदय तपासून पहा. पुन्हा एकदा या हृदयामध्ये देवाच्या वचनाला जागा द्या. जर देवाचं वचन जर तुमच्या अंतःकरणात गेलं तर तुम्ही पूर्वीसारखं कधीच राहणार नाहीये. हे हृदय बदलणारं देवाचं वचन आहे. हे हृदय पारखणारं, हृदयाला फोडणारं देवाचं वचन आहे. आणि बिरुया या ठिकाणच्या लोकांचं वैशिष्ट्य, ते मोठ्या मनाचे लोक होते. कोण मोठ्या मनाचे लोक आहेत? ज्या लोकांनी देवाच्या वचनाकडे आपले कान दिलेले आहेत. देवाच्या वचनाचा शोध घेणारे लोक हे मोठ्या मनाचे लोक आहेत. आजपर्यंत मी देवाच्या वचनाचा शोध घेतला नसेल तर मला शोध घ्यायला पाहिजे. नाताळ साजरा करता जा, डिसेंबरची 1 तारीख बायबल घेऊन या, शास्त्र घेऊन या, जाणून घ्या त्या भविष्यवाण्या ख्रिस्ताच्या आगमनासंबंधीच्या. जाणून घ्या ख्रिस्त पृथ्वी तलावरती कशासाठी आला. एक सेलिब्रेशन, एक उत्सव या नात्यानं तुमच्याकडे तो आलेला नाही. तुम्ही आनंद व्यक्त करा, उत्साह व्यक्त करावा याच्यासाठी तो आला नाही. शास्त्र सांगतं ख्रिस्ताचा जन्म झाल्यावर त्या राजानं, हेरोद राजानं फरमान काढलं आणि लोक शोध घेत त्याच्याकडे आले आणि ते म्हटले राजा या घरात जन्माला आला का? कारण आम्ही तारा पाहिला आणि हे तारा मला संकेत देते कोणीतरी मोठा व्यक्ती जन्माला आला, राजा जन्माला आला. त्यास तो हेरोद राजा म्हणतो जर त्याचा शोध लागला तर तुम्ही मला येऊन सांगा. आणि ज्यास त्याने संदेश त्याला सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि त्याने विचारलं राजा जन्माला येणार का? त्यास सांगितलं येशूचा जन्म कुठं व्हायचा ह्याचा शोध घ्या. त्यास त्याने सांगितलं त्याचा जन्म होणार आहे. आणि 2 वर्षाच्या आतील बालक मारून टाकली. ख्रिस्ताच्या जन्माच्या काळात आक्रोश होता, रक्ताचे पाट वाहत होते, लहान लेकरं मारून टाकली जात होती. कारण ख्रिस्ताचा जन्म हेरोदाला नको होता. प्रिया, मी राजा असताना दुसरा राजा नकोय. जर मी राजा आहे तर माझ्या समोर ख्रिस्त हा राजा कोण? राजाला स्वतःच्या अस्तित्वाची भीती होती. त्याला वाटलं माझं राज्य संपुष्टात ख्रिस्त आणेल. होय, जर ख्रिस्त आला तर तुमचं राज्य संपुष्टात येतं. जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे मग तुम्ही का राज्य करत आहात? तुम्हाला का वाटतं माझंच इच्छा पूर्ण व्हावी? आज तुमच्या जीवनात राज्य कोण करत आहे? ख्रिस्त राज्य करत आहे का तुम्ही स्वतः राज्य करत आहात? वचन तुमच्याकडे आलं तर तुम्ही राज्य करणार नाही, तुम्ही ख्रिस्ताला राज्य करू देणार तुमच्या घरात, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये. अजूनही आम्हाला तीच प्रार्थना आवडती, प्रभू तुझं राज्य कोण आणणार आहे? देवाचं राज्य. माझी सत्ता संपुष्टात येत नाही तोपर्यंत देवाचं राज्य येऊ शकत नाही. माझा अहंकार, माझा मीपणा, माझा गर्व, माझ्यातलं आणि देवाला न पसंत पडणाऱ्या गोष्टी एखाद्या स्वभावाप्रमाणे माझ्यावरती राज्य करत आहे. आणि बिरुया या ठिकाणचे लोक मोठ्या मनाचे होते. त्यांनी शास्त्रातल्या गोष्टी जाणून घेतल्या. शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टी सांगितली गेलेली, आम्ही आमचा स्वभाव, आमचं जीवन, आमचं व्यक्तिमत्व कसं असावं आणि कशा पद्धतीने आम्ही देवाला स्वीकारावं. मोठ्या मनाचं बना प्रियानो. यावर्षी खरा नाताळ जर तुम्हाला साजरा करायचं तर मन संकुचित ठेवू नका. पुन्हा एकदा आपल्या अंतःकरणाला उघडणं गरजेचं आहे. कमानी उंच करणं गरजेचं आहे. मन मोठं करणं गरजेचं आहे.
जी जुनी झालेली मन, त्या मनाचं नवीकरण होणं, या मनाचं पुनरुज्जीवन करणं, त्याची बांधणी करणं हे अत्यंत निकडीचं आहे. आणि जर ती गोष्ट घडली नाही तर तुम्ही किती मोठा उत्सव केला, सेलिब्रेशन केलं, तुमचे कपडे किती मौल्यवान असले, तुमच्या घराचा रंग किती सुंदर असला, तर त्याच्याकडे प्रभू पाहणार नाही. प्रभू पाहणार आहे किती आदबीनं तुम्ही त्याचं वचन स्वीकारलं, कशा पद्धतीनं त्याच्या वचनाला मान दिला. देवाचे प्रिय लोक, जुन्या गोष्टी आपण टाकून देऊया. नवीन वर्षामध्ये, या नवीन 2017 मध्ये गेल्या वर्षीचा नाताळ या वर्षीच्या नाताळामध्ये फरक असू द्या. आता शास्त्राकडे आपण पुन्हा जाऊया, फिरूया, या ठिकाणच्या लोकांसारखं मन मोठं करूया, शास्त्रातली गहन रहस्य शोधूया आणि ख्रिस्त या जगामध्ये येण्याचं कारण तपासून पाहू. जर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्याचं कारण जर तुम्हाला समजलं ना, तर तुमचं जीवन धन्य बनून जाणार आहे, प्रभूला पसंत पडणारं जीवन असणार आहे. नाताळ तुम्ही तुमच्यासाठी करता का ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी म्हणून तुम्ही स्वतःला तयार करत आहात? हा प्रश्न तुमच्या समोर मी मांडते प्रियानो. पुन्हा मी तुम्हाला सांगेल की तुमचं जीवन तुमचं नाही. तुम्हाला आनंद देण्यासाठी ख्रिस्त या जगामध्ये आला नाही, त्याचं येण्याचं कारण वेगळं होतं. राजा म्हणून त्याला लोकांनी त्याला स्वीकारावं, त्याचं राज्य तुम्ही स्वीकारावं, हा त्याचा उद्देश होता. लोकांनी आपली दार बंद केली, लोकांनी आपल्या घराची दार बंद केली, उतार शाळेत सुद्धा त्याला जागा मिळाली नाही. ही शोकांतिका, हे बायबल मधलं सत्य आहे, हे बायबल मधलं रहस्य आहे. कोणी त्याला आपल्या घरामध्ये घेतलं नाही. आजही तो अंतःकरणाच्या दारावरती थाप मारून म्हणत आहे, हृदय उघडा, अंतःकरण उघडा, वेशी उंच करा, कमानी उंच करा, प्रतापशाली राजा घरामध्ये यायचंय. तुमच्या घरातल्या लोकांचं मन मोठं करा, घरातल्या लोकांचं मन मोठं करा. राजा जर तुमच्याकडे यायला पाहिजे तर त्याच्यासाठी तुमच्या अंतःकरणाची तुम्हाला तयारी केली पाहिजे. प्रियानो, देवाचे प्रिय लोक हो, असे कित्येक नाताळ आले आणि गेले, परंतु तुमच्या जीवनामध्ये काही घडलं नाही. पण या वर्षात माझी इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं, काहीतरी बदल घडावा. शास्त्र तुमची वाट पाहतंय, पवित्र शास्त्र जे तुमच्या आणि त्या कपाटामध्ये पडलं त्याला बाहेर काढा आणि त्याला वाचायला सुरुवात करा. तुमच्या प्रिय लोकांना ते द्या. पहा तुमच्या जीवनामध्ये प्रभू कसं काम करेल. या नाताळामध्ये माझा पहिला संदेश असेल की तुम्ही राजाला आतमध्ये घेताना देवाच्या वचनाकडे जा. परमेश्वर तुमच्यासाठी महान गोष्टी करेल आणि त्याचं राज्य तुमच्या परिवारामध्ये आणेल. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ देवा, पित्याच्या उजवीकडे असणाऱ्या देवाच्या पुत्रा, आमचं समर्पण आम्ही तुला करत आहोत. आदराचं स्थान, महत्वाचं स्थान तुला देत आहोत. आम्हाला क्षमा कर. आमचा नाताळ आम्ही सणापुरता ठेवला, आमचा नाताळ आम्ही कपड्यापुरता ठेवला, आमचा नाताळ भेटवस्तूपुरता मर्यादित आम्ही ठेवला. परंतु नाताळाच्या दिवसामध्ये आमचं मन मोठं करायला पाहिजे ते आम्ही केलं नाही. जी पुरातन द्वार उंच करायला पाहिजे ते आम्ही केलं नाही. आम्ही तुझं शास्त्र फक्त चर्च पुरतं वापरलं, परिवारातल्या एकापुरतं वापरलं. परिवारातल्या सगळ्यांसाठी आम्ही कपडे घेतले, परंतु पवित्र शास्त्र सगळ्यांसाठी घेतलं नाही. आज ऐकणाऱ्या प्रत्येकाचे अंतर्चक्षु प्रकाशित कर, त्यांचं मन उघड. तुझं वचन जे आमच्या पावला करता देवा, तुझं वचन जे आमच्यासाठी मद आहे, तुझं वचन जे आम्हाला ताजतवानं करतं, तुझं वचन जे आम्हाला स्वर्गात नेणार आहे, या वचनाच्या द्वारे बांधणी कर देवा. आणि या वर्षी हा जो नाताळ आहे तो सगळ्यांसाठी वेगळा असू दे. प्रार्थना करतो पहिल्या दिवसापासून शेवटच्या संदेशापर्यंत तुझ्या कृपेची पाखर प्रत्येकावरती घाल. आणि जसा जसा प्रभू हे लोक तुझ्या वचनाचा शोध घेतील त्यांना त्यातलं रहस्य समजू दे. आम्ही ऐकलेल्या वचनावरती विश्वास ठेवणार नाही, तुझ्या शास्त्रातल्या वचनावर विश्वास ठेवणार आहे. लोकांचा अनुभव नको, शास्त्रातली गुपित रहस्य आम्हाला प्रकट कर. अजूनही जे पवित्र शास्त्र वाचत नाही त्यांच्या कानावरती हे शब्द पडून त्यांचं हृदय बदललं जाऊ दे देवा. तुझं वचन त्यातलं गूढ रहस्य प्रकट करण्यासाठी त्यांना तो सहाय्य पुरव. जे लोक प्रश्नात समस्येमध्ये अडचणीत आहे त्या सर्वांसाठी मी रदबदली करतो राजा. तुझा दास या नात्याने मी रदबदली करतो, विनंती करतो. ख्रिस्त जन्मोत्सवाचा खरा आनंद त्यांच्या परिवारामध्ये येऊ दे. कोणताही परिवार समस्येमध्ये, अडचणीत, आजारपणात, दारिद्र्यामध्ये, कष्टात असू दे नकोस. तर सगळ्या परिवारामध्ये ख्रिस्त जन्मोत्सवाचा मोठा जल्लोष, मोठा आनंद असू दे. सर्व आदर, सर्व गौरव, सर्व महिमा तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन.